कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजपर्यंत तू मला कधीच चुकीची नाही वाटली, पण आता तू सगळी कसर भरून काढलीस बघ। का नाही बोललीस का तू? भाऊजी हो, तुम्ही तरी असं नका बोलू। तुम्ही तरी हे सगळं सावरण्याचा प्रयत्न करा। काय कुठलंय सगळं आता नाही सावरणार। बाबा, माझी बाजू कळली का हो तुम्हाला? मुद्दामून नाहीच केलं आप्पे, पण तू पहिल्यांदा चुकली आहेस आप्पे। तू चुकीची बाजू घेतलीस। एका माणसाला मारणाऱ्या गुन्हेगाराला लपवून ठेवलंस तू। त्यात फक्त आणि फक्त तुझी चूक आहे। चला अर्जा। विनया, अरे मी चुकलोय, मला शिक्षा दे। पण माझ्या चुकीची शिक्षा त्या अप्पीला आणि त्या अमोलला का देत आहे? तिची काही बी चूक नाही। अरे तिला माफ करा। दादा, रस्ता सोड। इथून पुढे तू माझा कुणी लागत नाहीस आणि मी तुझा कुणी लागत नाही। त्यामुळं परत आडवा येऊ नकोस। आलास तर मी स्वतःला आवरू शकणार नाही। विनय काका, तुझं बरोबर आहे। सरकारांना शिक्षा झालीच पाहिजे। अमोलचा विचार कर। दादा, तिला पण चल म्हणतोय की आम्ही। मी नाही, मी हे घर सोडून नाही येऊ शकत। कारण मी हे घर सोडलं ना तर ते घर मी मोडला असा अर्थ होतो त्याचा, आणि मी माझ्या हातून हे नाही घडू दे। ठीक आहे, तू सांभाळत बस। या घराला यातल्या घरच्यांना आम्ही जातो। बाबा बाबा, तुम्ही तरी ऐका ना, एकदा समजून घ्या ना। तू बाबा म्हणायचा अधिकार गमावलाय सप्पे। चल अर्जा। अर्जुन, अर्जुन थांब, अर्जुन थांब। माझा अमोल माझ्या जवळच राहील, माझ्या जवळच राहील। अमोल माझा पण मुलगा आहे, आणि माझ्या आईचा खून करणाऱ्या माणसाच्या घरात अमोल वाढणार नाही। अर्जुन, आता अमोलला माझी सगळ्यात जास्त गरज आहे, आणि त्याचा जन्म झाल्यापासून तो 2 महिने माझ्यापासून लांब होत आहे, तुला चांगलं माहिती आहे। तू पण चल की, तुला कुठं नको म्हणतोय मी। अर्जुन, अरे यात बाळाची हेळसांड करू नका रे। आप्पीला काय चुकीचं आणि काय बरोबर ते कळना झालंय। अरे आता अमोलला आईची गरज आहे। तुझी आई नव्हती तर कसं झालं होतं तुला? तेच आता अमोल संग व्हायला नाही पाहिजे। कदम, आईचं आणि बापाचं दोघांचं प्रेम दिलो मी याला। हे अर्जुन, अरे अजून तू लय लहान आहे, त्याला आईची गरज आहे। ते तिला आप्पीकडं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बाई, सुखाचे दिवस येणार आहेत का? कधी येणार आहेत का? एकावर एक हायच नुसतं। तरी काय करायचं ठेवलं नाही बाकी। नवस केले, पूजा केली, पण अगं काय बोलती तू? सरकारांना नीट वागायला सांगितलं असतं ना तरी तुझे नवस पूर्ण झाले असते। अरे तुझ्या अकलीचा भाग आहे का तुला? हो, तुम्ही बोलूच नका हो मला। अरे मी सांगितलं असतं की रे। कधी सांगणार? 20 वर्ष लपून ठेवले तुम्ही। ती मनी मावशी इतक्या धमके देत होती तरी लपवत राहिला तुम्ही। इथं अख्ख्या घराला कळालं, पण या दोघांना नाही। सरकार, सुजय म्हणतोय त्यात तथ्यच आहे। अरे स्वप्नील, याच गोष्टीची मला भीती वाटत होती म्हणून गप्प होतो। अहो सरकार, ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही जर आधी बोलला असतात ना तर कदाचित आज वेगळं चित्र असतं। अगं रुपाली, मला फक्त त्या दोघांनाच सांगायचं होतं, म्हणजे बाकीच्यांना कळलं असतं तरी मला काय अडचण नव्हती। पण आता काय बोलताच नाही आलं ना, नुसताच गोंधळ झाला। अर्जुन तर ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता।
कसे असतील? कुणाबरोबर जरी हे झालं असतं ना तरी असंच झालं असतं. नाही मान्य आहे मला, पण आपे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की तू माझी बाजू नव्हती घ्यायला पाहिजे. अर्जुन तुझ्यावर विनाकारण चिडला. विनाकारण? तिने हे लपवून ठेवलं ना म्हणून. पिऊ तू काय हिच्यावर डोक धरून आहेस? मी कशाला डोक धरून आहे? तुम्हाला सगळ्यांना माझं आणि सुजयचं नातं माहितीये, तरी पण एवढी मोठी गोष्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवली नसती. हिचं आणि भाऊजींचं तर एवढं भारी नातं आहे ना. पिवताई, अगं आता काय घडलंय आणि तू काय बोलतेस? अप्पे, अगं तुला म्हणलं होतं ना आम्ही, तू काहीच बोलू नकोस म्हणून. म्हणजे अरे आपल्याला माहितीये हे कुणाला सांगायचं नव्हतं. माझ्या चुकीची झळ उगीच तिला नको ना बसायला. सरकार मी नव्हतेच बोलले. मी बोललो कलेक्टर मॅडम. शेवटी तुमची तत्व म्हणजे तत्व नाही का? तुम्ही 10 वेळा आमची कामं बंद पाडणार आणि आम्ही एका शब्दानीच पण काय काय केलंय तू? हे लाज नाही वाटत तुला? तू आणि पिऊने दोघांनी मिळून ठरवून केलं ना हे सगळं? हो केलंय ठरवून. आणि नाही वाटत आम्हाला लाज. पिऊताई, याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे मला. या घरात ना एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असतो. सरकारांनी अक्षरशः भाऊजींच्या आईला मरू दिलं, तरी पण तुम्ही सगळेजण त्यांची बाजू घेताय. आई तुम्ही पण. ह्याच उलट सुजयनी जर काय करायचं म्हटलं ना की तुम्ही सगळ्याच्या सगळे त्याच्या अंगावर धावून जाता. पिवताई 1 मिनिट थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न ठरलं कसं? माझं लग्न ठरलं ॲक्च्युली मी 14वीला होते आणि 14वीला असताना माझ्या आईचे भाऊ, मावस भाऊ आहेत सख्खे, त्यांचे म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते स्वतः त्यांचे खास मित्र म्हणजे वर्गमित्र होते. आणि त्यावेळेस असा किस्सा झाला, म्हटले आहे चांगला मुलगा तर बघूयात. आणि लिटरली अशी मॅजिक झाली त्यावेळेस. सर मी होते कम्प्युटर क्लासमध्ये, मामा मला घ्यायला आले कम्प्युटर क्लासमध्ये की चल तुला बघायला आलेत. मी म्हटलं मला लग्नच नाही करायचं तर कशाला जबरदस्ती. मग घरी आले बघायला. मी एकदम रागात होते, करायचंच नाही लग्न आणि एकदम अशी म्हणजे एकदम फास्ट चालत होते रागामध्ये असं. आणि त्याच याच्यावरती मिस्टरांनी पसंत केलं की मुलगी खूप चंचल आहे. आणि मग त्यांनी पसंत केलं. आता त्यांना तो राग तसा अजून अनुभवाला मिळतो? नाही सर, नाही. ऍक्च्युली राग म्हणजे मला लग्न करायचं हा राग होता, बाकी माझा काही राग नाही कोणावर. का केलं का तुम्ही? 1.5 वर्षाचे असताना माझे पप्पा एक्सपायर झाले आणि मग आईचं असं होतं की चांगला मुलगा आहे तर मग करून टाकूयात, म्हणून मग केलं. आता कसं वाटतंय? आता खूप छान वाटतंय, कारण माझ्या आईचं स्वप्न मी आज पूर्ण केलंय सर. बिकॉज मी आज व्यावसायिक आहे आणि माझी आई भाजीचा व्यवसाय करते. म्हणजे माझ्या आईला सर असं काही नाही की तिला येत नाही. तिला गवंडी काम येतं, तिला टाईल्स बसवतात, तिला किचन बनवता येतो, तिला सगळी कामं येतात. आणि माझ्यासाठी जे आज इन्स्पिरेशन आहे माझी आई आहे. आज मी जी सक्सेस आहे म्हणजे सर मी आज भारतातून टॉप 5 लेडीजमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून मी पहिला क्रमांक आहे सर. तर ते माझ्या आईसाठी की 1.5 वर्षाची असताना तिने मला सांभाळलंय. सगळे तिला बोलायचे लग्न कर, कारण मी 1.5 वर्षाची होते आणि माझी आई तेव्हा प्रेग्नंट होती जेव्हा माझे वडील वारले तेव्हा. आणि आजचं परिस्थिती अशी की आईला तेव्हा वाटायचं की मला मुलगा व्हावा, पण आज आई खूप प्राऊड फील करते की मला मुलगी आणि माझी मुलगी आज मला बघते. तर ते खूप माझ्यासाठी सर महत्त्वाचं आहे. तुमच्या बाबतीत कसं काय? हे माझं अरेंज मॅरेज आहे. माझ्या बहिणींच्या मिस्टरांनी यांचं स्थळ आणलं होतं आणि आमचं 3-4 दिवसातच जमलं. बघितलं आणि लगेच होकार दिला. हो हो का आवडले? हो म्हणजे आई वडिलांनी बघितलं होतं आणि म्हणजे दाजींनी बघितलं होतं, त्याच्यामुळे आम्ही लगेच हा बोललो. तुमचं? माझं ऍक्च्युअली मी कॉलेजला असताना खूप मारामारी करायची. तुम्ही? मला कोणी प्रपोज मारलं तर डायरेक्ट प्रपोज मारलंय तुम्हाला? मग मी शिव्या घालायची डायरेक्ट. मला नव्हतं करायचं असं काही, कारण माझ्या आईचा पहिला शब्द होता कॉलेजला गेलीस
तर सरळ जायचं, सरळ घरी यायचं. मग कशाला प्रेम करायचं? ते लग्न करून आई वडील, हा माझा कन्सेप्ट होता. म्हणून मी कधी कोणाला काय म्हणजे त्या गोष्टीत हेच चिठ्ठी बिट्टी तुम्हाला आली नाही कधी? खूप आली होती. मी अशी फाडून टाकायची, मारायची, जायची निघून. कारण मी होतेच तशी. मग वडिलांना खूप टेन्शन आलं की मुलगी अशी एवढं एकदम मुलासारखी राहते, त्याच्यापेक्षा आपण हिचं लग्नच करून देऊया. मग मला 4-5 स्थळं आली बघायला. तर मी कधी साडी वगैरे घालून जात नव्हती, पॅन्ट शर्ट किंवा ड्रेस. आई म्हणायची अगं साडी घाल. नाही घालायची, मला साडी, लग्नच करायचं नाही, मला लग्नच करायचं नाही, तू का जबरदस्ती करते. पण माझे मामा खूप स्ट्रिक्ट आहेत. ते म्हटले गपचूप साडी घालायची आणि उभं राहायचं इथं, मी तुझं लग्न जमवणार आहे आणि तुझं लग्न करून देणार आहे. मिस्टर काय करतात? ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे सर. होय ना, पण ते बघून ठरलं कसं, होकार कसं? ऍक्च्युली ते बघायला आले, मी नाही बोलली होती. मग 1 महिन्यानंतर ते परत आले. काय भाडं होतं? तेव्हा ते जॉबला होते सर. आणि मग ते परत बोलले नाही आम्हाला 30 मुलगी करायची. माझं 8 दिवसातच लग्न करून दिलं सर त्यांनी. गाडीत भरूनच पाठवलं. 8 दिवसातच लग्न करून दिलं त्यांनी. मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं जमलं? आमचा अरेंज मॅरेजच आहे आणि नाही बघायला आले ते, पण ऍक्च्युली आमचा कार्यक्रम घरी न होता दुकानावर झाला. दुकानावर? म्हणजे माझ्या मामांचं ऑपरेशन आहे मनसरमध्ये. संतोष डोके म्हणून माझे मामा आहेत, त्यांचं आता माऊली हॉटेल आहे मनसरमध्ये. त्यांचं ऑपरेशन दुकान, तिथे मी जायची अशी. तर मग ते बघायला मला तिथेच आले. दुकानाच्या समोर ते तिकडे बसलेत, मी इकडे बसले आणि फर्स्ट तेच आलेले आणि पहिल्यांदाच बघितलं. आणि आमचं लग्न पण नंतर लगे एप्रिलमध्ये बघितलं, मे मध्ये लग्न झालं, 24 मेला लग्न झालं. तुमचा काही नकार वगैरे नव्हता? नाही, कारण माझं कॉलेज पूर्ण झालेलं आणि तिकडे बसले होते नाही, असं काय नाही. तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे. कसं? म्हणजे नातेवाईकांमध्येच झालंय. ज्यांनी बघितलं त्यांच्यावर खूप विश्वास होता, त्याच्यामुळे मला जास्त काही बोलता आलं नाही आणि घरच्यांवर पण माझा खूप विश्वास होता. एप्रिल मे मध्ये बघायला आले आणि डिसेंबर मध्ये लग्न लगेच झालं. हो. माझं पण अरेंज मॅरेज आहे, पण मावस आत्यांना दिले आणि त्याच्यात माझी मोठी बहीण माझी सख्खी जावे. मी 2 नंबर आहे, पण 3 नंबर पण माझी सख्खी बहीण, असं 3 बहिणी सख्या जावं आहे आम्ही. तर एक गावी असते निगोटवाडीला, एक मनसर मध्ये राहते, मी इकडं अंबरनाथला असते. छान असं फॅमिली आहे आमची. माझं पण अरेंज मॅरेज झालं. आमचा किस्सा असा झाला की कॉलेज झालं माझं आणि सुट्टीला म्हणून मी मामाकडे गेले आणि घरी मला पाहायला आले. माझी सासूबाई आल्या. मला लग्न नव्हतं करायचं, कारण 4 मेला तर एक्झाम झाली आणि हे लगेच 10 दिवसात पाहायला आले. लग्न करायचं ना म्हणून मी म्हटलं मला नाही यायचं, कारण त्या टायमाला काही मोबाईल नव्हते, लँडलाईन होते. त्यांनी कॉल केला की पाहुणे आलेत मागे. मी म्हटलं मला लग्न नाही करायचं, मी ह्या मामाकडून दुसऱ्या मामाकडे निघून गेले. माझ्या सासूबाई 3 दिवस राहिले मला पाहायला. मग तिसऱ्या दिवशी सकाळी आले नाही. माझे पप्पा शेवटी मला घ्यायला आले की नाही आता जायचंच. मग मला बाईकवर घेऊन आले. मग त्यांनी पाहिलं. मग संडेला मग ह्यांना बोलवलं. मग ते इकडेच होते. मग आले, पाहिलं, झालं लग्न. आले, पाहिलं, झालं आणि संसाराला एका नव्या प्रवासाला सुरुवात. पण तरी सुद्धा आज तुमची मैत्री इतकी वर्ष आहे, तुम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकींचे नंबर जमवत. पण बालपणीच्या आठवणी किंवा त्या आठवणीत रमण्यासाठी कधी भेट होते तुमची? होते? कशा काय एवढ्या लांब लांब राहता? सगळं कसं आहे ना सर, ऍक्च्युली सगळे वर्किंग वुमन आहे, कुणाला जास्त वेळ भेटत नाही. जास्त आठवण झाली तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो किंवा संडेचं मुलांना ज्या दिवशी शाळा वगैरे नाही असं एखादा दिवस अरेंज करून आम्ही कुठेतरी भेटतो. कधी बर्थडे वगैरे असतात तर मग त्या दिवशी आवर्जून फोन वगैरे करतो. तर मगासपासून तुम्ही व्यवसाय म्हणताय, कसला व्यवसाय करता? सर माझा ई-कॉमर्स व्यवसाय आहे आणि पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्रामध्ये माझा मी टॉप म्हणजे नंबर 1 आहे सर. वा वा वा. बघितलं तुमच्या आमच्या घरातल्या या माऊली किती काय काय वेगळं वेगळं करत असतात, तरी सुद्धा या आनंदात राहत असतात. बरं, तुमच्यामध्ये पटकन सॉरी म्हणण्याचा स्वभाव कोणाचा आहे? तुमचा आहे? नाही. तुमचा नाही? मी बोलू शकते. हो ना, तुम्ही बोलू शकते सर. बोलू शकते पण बोलणार नाही फक्त मैत्रिणींना, अदरवाईज कोणाला नवऱ्याला नाही. तुम्ही? हा, मी बोलते. सॉरी, जिथे चूक असेल तिथे बोलते सर. हो ना. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
श्रीकांत, अरे रक्त येत आहे. बाहेर जाताना दारात रक्त सांडणं म्हणजे अपशकुनच झाला म्हणायचा. काकू, शकून अपशकून असं काही नसतं. जस्ट अन ऍक्सिडेंट. ए आदित्य, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण एखाद्या शुभ कार्यासाठी आपण जेव्हा घरातून बाहेर जातो ना, तेव्हा जर बांगडी फुटली, काच फुटली किंवा ठेच लागली आणि रक्त सांडलं ना, तर त्याला अपशकुनच म्हणतात. हे बघा, माझं जर पटत नसेल ना, तुम्ही एकदा गुरुजींना विचारा. मी तर म्हणते हा प्लॅनच कॅन्सल करून टाकूया. फर्स्ट एड आणा कोणीतरी. नाही राहू दे, अगं खर्चटलंय थोडस, राहू दे. दादा, ही तर फक्त सुरुवात आहे हो. म्हणजे बघा, गुरुजींनी असं अचानक घरात येणं, त्यांनी व्रत करायला सांगणं. ते व्रत का करायला सांगितलंय पण? मला तर वाटतं ना काहीतरी असं भयंकर घडणार आहे. आणि ना आता कॅन्सल करूनच टाकूयात. ऊन पण किती आहे ना. हो सासूमा, सिरियसली जर असं असेल ना, तर मग आपण रिस्क नको घ्यायला. आपण आज नको जायला, आपण उद्या जाऊया. आजचं कॅन्सल करूया. थांबा. बघू तुमचा हात बघू. मला नाही लागलेलं. मॅडम सॉरी, माफ करा. ते चुकून हळद सांडली तुमच्या हातावर. एव्हरी टाइम काहीतरी मिस्टेक्स करायचे आणि मग नंतर सॅडी सॅडी करत बसायचं. किती वेंदळेपणा असतो तुझ्यात. आणि तुला कळत नाही, ऑलरेडी सगळेजण इतके टेन्शन मध्ये आहेत आणि तू अजूनही वाढवून ठेवलंस का? बापरे, वहिनींच्या हाताला हळदीचा डाग लागला. बापरे, आता अपशकुन झालाय आणि त्यात ही आता भरीत भर. मी साफ करते ना. अगं नाही राहू दे. पारू, तुला माहितीये तू काय केलंयस? कसं माहिती असणार? मूर्ख आहे ती, मूर्ख. उलट शुभ शकून दिलाय तिने. आपण देवाचं व्रत पूर्ण करायला चाललोय आणि कुठल्याही शुभ कार्याला जाताना हळद लावतात. पारूनी सुद्धा आता हळदच लावली ना, म्हणजे शुभ शकूनच नाही का? चांगलं काम केलंस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए पारू, इकडे. मला ऊन लागते, कळत नाहीये का तुला? ये इकडे. खूप ऊन लागतंय ना. घ्या. थँक्यू. पारू, आले सरबत तू स्वतः केलंयस? वय. वा, छान झालंय. येते. बेबी, आता तुझा उपवास होता ना? चुकला ना काल. तुला नाही येत, दे इकडे, मी वाजवतो.
तुला शंख वाजवता येत नाही? तुला येत असेल तर दाखव वाजवून. दे इथं. मी पाहतो, येतो. हे मुले थांब. शंख कुठे, कधी आणि कसा वाजवायचा याचे काही नियम आहेत. तुझ्या या अशा अवेळी शंख वाजवण्यानं आचार्यांचं ध्यान भंग होऊ शकतं, समजताय तुला? माफ करा गुरुजी, माझी चूक झाली. समजावा हिला. कोणी केला शंखनाद? या मुलीला. मला माफ करा, माझी चूक झाली. का केला शंखनाद? ते या पोरांना वाजवायला येत नव्हतं ना, म्हणून मी फक्त वाजवून दाखवलं. मला खरंच माफ करा. देव तुझं रक्षण करो. आज तुला याच आशीर्वादाची गरज आहे. पारू, बाळा नशीबवान आहेस तू. तुला आचार्यांचा आशीर्वाद मिळालाय. पण आचार्य, देव हिचं रक्षण करो असं का म्हणालात तुम्ही? लवकरच कळेल. अहिल्या देवी कुठे आहेत? चला बाळा चल. वय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी विचारलं की विरोचक घरातून वापस येणारच नाही. तो विरोचक संपलं. म्हणजे सेलिब्रेशन, पार्टीच पार्टी. गुड जॉब पालगुनी. थँक्यू ताईजी. कसं आईस्क्रीम? अरे पण खाऊ तो. छान आहे, बघते. खरंच छान आहे. नेत्रा,
काय होतंय? काय झालं? तर काय झालं? झोप झाली नाहीये ना, त्यामुळे डोकं ठणकायला लागलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळ्या जखमा बऱ्या कशा झाल्या? काय झालं नक्की? जखमा कुठे गेल्या? पण मग शक्ती कुठली मिळाली मला? माय, कालपासून काही खाल्लं नाही. एक 10 रुपये दे की, देव तुझं वर. जा. ए माय, 10 रुपये दे की. जा, मागे लागू नकोस. तू लई भूक लागली आहे माय. तुला ए माय, कशाला मागे मागे येतोयस? मागे येऊ नकोस सांगितलं ना. मग कशाला येतोयस? आणि धडधाकट आहेस ना चांगला. भीक का मागायची? काहीतरी काम कर आणि पैसे मिळव ना. कशाला भीक मागतोयस? जर जमत नसेल ना पैसे मिळवायला, तर जाऊन गाडी खाली जा आणि जीव दे. फाल्गुनी, आज कणिक कमी मळलीस का? नाही, बरोबरच चल. अगं खूप कमी वाटते. अरे विरोचक साठी कशाला बनवायचं? विरोचक तो बागी गेला ना. फाल्गुनी, म्हणून तो मी पार्टी दिली काल. असं झालं तर किती बरं होईल ना. तुझ्या तोंडात साखर पडो. साखर? अगं जल्दी जल्दी. जल्दी जल्दी. विरोचक कायमचा निघून जाऊ दे. पण बघूया पुढे काय होतंय ते. हे काय तुम्ही तयारीला लागलात? तुम्ही जा बसा, मी बघते. नेत्रा, नाही तुम्ही बसा. नेत्रा, तू आराम कर. आम्हाला माहितीये तू सुपर वुमन आहेस, पण तू माणूसच आहेस की नाही. काल रात्रभर झोपली नाहीयेस. कदाचित आज रात्री सुद्धा जागावं लागेल, त्यामुळे आराम कर. तू शांतपणे आराम कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्या भाजीचो आणि माझ्या श्रीनूच्या लग्नाचा विषय माझ्या समोर आज काढलंस, ह्याच्या पुढे काढायचा नाही काय? आणि काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे, याद राख. लालिताई ऐका, ऐकत का गोखला? ऐकत तरी लालिताई. लालिताई ऐका ना. माझं काहीतरी चुकलं असेल तर मी माफी मागते तुमची. तुम्हाला नसेल माझं पटलं तर जाऊ दे, सोडून द्या. पण तुम्ही सारखं स्थळ सुचव म्हणत होतात ना, म्हणून स्थळ सुचवलं मी. माझं चुकलं, मला माफ करा. पुन्हा नाही बोलणार मी असं. नशीब तुका अक्कल दिली, नाहीतर तुझा आगाऊपणा ना तर तुझ्या सासूक जाऊन सांगितलं असतं मी. पण बस, अजून काय बोलू नको. लालिताई आता ग आत्या, काय करायचं?
काय करायचं म्हणजे? अगं कुठे काय झालंय? काही झालेलं नाहीये. मी सगळं ऐकलंय बाहेरून आणि तुझा पडलेला चेहरा सगळं सांगतोय. चारू, तू काळजी नको करूस. अगं मी आहे ना. मी तुला शब्द देते. एक दिवस ही बाई माझ्याकडे तिच्या मुलासाठी तुझा हात मागायला नक्की येईल. तू फक्त घरातल्यांसोबत मी सांगते तसं वाग. घरातल्या माणसांची न ओळखायला शिक आणि बाकी सगळं माझ्यावर सोड. हो हो म्हणजे काय? हो होणार, नक्की होणार. डील ओके. ओके ओके बाय बाय बाय. लाली लाली तुला एक सांगू, आता जो काय ग काही बिनसलंय का तुझं? मगातपासून बघतोय शांत शांत दिसतेस. बिनसला नाही हा, संताप संताप झाला माझा. अरे बापरे, का 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 काय झालं? मंजू त्याची हिम्मत बघा. ती गावातली कोणतरी तिची भाची इल्या ना, ते का आपल्या श्रीनूच्या गळ्यात बांधूक बघता. काय? मी पण ना अशी कोणाची पण पोर माझ्या श्रीनूच्या गळ्यात बांधू देणार नाही. माझो श्रीनू ना लाखात एक हा, लाखात एक. हा खरं? मग आपला श्रीनू लाखात एक आहे. पण मी काय म्हणतोय लाली, म्हणजे मला असं वाटतंय की काय हरकत आहे ग? काय हरकत काय? हा म्हणजे ही सोयरी तुमका मान्य हा काय? अगं नाही लाली, म्हणजे मी आपला जस्ट असं एक जनरल बोललो. जनरल कळता माका. तुमका या सोयरीकीत काहीतरी फायदो दिसत असाल म्हणून बोलता. काय हरकत हा? ए लाली, उगाच काही अर्थ काढू नकोस तू. काही एक चुकीचा बोलत नाही आम्ही. माका माहित आहे त्या मंजूच्या भावाबरोबर गट्टी करून काहीतरी बिझनेस करूची संधी मिळता का ना, त्याची वाट बघता तुम्ही. पण लक्षात ठेवा, तुमच्या या चिमूटभर स्वार्थासाठी ना मी माझ्या लेकाचा बळी देणार नाही. हा माझ्या लेकाचा पारडा ना लई जोडा. मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आय गे आय 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 आय. कोण? आधीच पायाची आगाग होता माझ्या. म्हणूनच तर मी आले. चारू, अहो तुमचे पाय दुखतात ना, म्हणून म्हटलं जरा मी तेल लावून द्यावं. अगो पण तू कशा केलं? अहो उमा आत्या मेहंदी काढायला बसलीये आणि मंजू आता येतच होती तुमच्या पायाला तेल लावायला, तर मीच तिला म्हटलं तू बस मेहंदी काढायला, मी दाईच्या पायाला तेल लावून देते. पण कशा? अहो कशा काय, तुम्ही नवरीची आजी ना, मग तुमची लग्नात धावपळ होणार, मांडव लागणार, आजारी पडणार, मग थोडी स्वतःची काळजी घ्यायला नको का? काय गो, लग्नात धावपळ करून आजारी पडल्यावर त्याका मांडव लागणं असं म्हणतात. तुका कसा माहित? ऐकले मी. काय? आणि अशी माहिती असायला हवी ना आपल्याला. शाळेत थोडी हे सगळी रीती भाती असे शब्द शिकवतात, हे आपल्यालाच आपल्या शिकाव्या लागतात. हुशार असस गो बाई. पण काय गो, तुका नाही मेहंदी काढूची? घ्या, सगळेच मेहंदी काढायला बसले तर घरची कामं कोण करणार? अगे बाय माझे, पण करवली असस ना तू. ओवी आहे ना, ती सुद्धा मेहंदी काढायलाच बसलीये, म्हणून मी म्हटलं आपला तिथे वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला पायाला तेल लावून देते. तुका सांगू काय, आमच्या आळ्यात ना या मेहंदी बिंदी असला काय नव्हता, फक्त पोरींका हळद लावायची. पण हल्ली काय, या शहरातली एक एक थेरा येतात गावाकडे आणि गावाकडचे लोक ती थेरा करतात. पण खरं सांगू का, मला या गोष्टींची आवड नाहीये. चांगला चांगला, जरा जरा जोरात दाब गो, जोरात दाब. हा बरा वाटतं. आमच्या आळी की नाही लग्नात बायको गोवाक बघायची ना, ती लगीन झाल्यावरच. आता काय त्या फोटो बिटो दाखवची पद्धत इली गो. आता तर आधी भेटी गाठी काय, प्रेम प्रकरणा काय विचारू नको. कशात काय राम रवलेलं नाही बाई. आमच्या वेळी ना वरात कशी वडाप असायचा ना, त्याच्यातून सगळी माणसं जायची आणि लगीन झाल्यावर त्याच वडापातून सगळी यायची. आता त्या बशी बिशीतून जातात गो वराती. काय कसला जायची पुरे.
हे हे पुरे जमलं नाही तसं नाही. अरे देवा, काय आजकालचे पोरी एवढासा काम केल्यावर दमतास. आम्ही बघ कसे धडधाकट असो. हा ताईचे अजून पण धडधाकटच आहात. मगे लहानपणापासून कामा केलेली असत. हल्लीचे पोरी करतात काय, एवढा तेवढा काय केला की दमतात आपले, झोपले, आजारी पडले. आमच्या तसा नाही होता. आजारी पडलो तरी आम्ही कामा करी होतो. मी एवढी पोरा सांभाळतो, घरातलं स्वयंपाक करी होतो, पण दमत नव्हतो कधी. हा अगं पाहिजे. हा हा तुझ्या मनात काय चालला ना तर कळता माका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघा सर, हे करेक्ट आहे का सगळे चेक करा. नाही आता तुम्ही भरलाय म्हणजे बरोबरच असणार ना, चेक काय करायचंय. अभिनंदन बरं का तुमचं. नाही म्हणजे तुमचा शिक्षणाचा रुतलेला गाडा पुन्हा सुरू झाला. मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे मला कळलं होतं की तुम्ही शाळेत येणार आहात म्हणून. पण आता तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न परीक्षेच्या कसोटीवरती उतरवताय, हे खरंच खूप चांगलं आहे. अहो ह्यांनी लय हट्ट केला, ह्यांनी लय लावून धरलं माहिती आहे काय. म्हणताना फॉर्म भरालोय आम्ही, नाही तर कुठलं. असं नाही आहे सर. अहो ह्यांना पण शिकण्याची इच्छा होती. उलट ते माझ्या मागे लागले होते, इंग्रजी शिकवा इंग्रजी शिकवा म्हणून. दोघांचे प्रयत्न आहेत असं म्हणूया आपण. हा अधिकच चांगलं आहे. सत्य आहे बघा. खरंय. हा ओंके बोल. अर आली काय? बसून ठेवतेस मी. चहा पोळी दे की तोवर आलो मी. हा मी आलो की लगेच मीटिंग चालू करूया. इथं जवळच आहे मी. आलो लगेच पोचतो टामध्येशी. हा आले ते लोक. आले सर, निघायला लागते आम्हाला. ठीक आहे निघा तुम्ही. तसे फॉर्म झालाच आहे आपला भरून. ऑल द बेस्ट तुम्हाला. शुभेच्छा. म्हणजे परीक्षेसाठी आणि मीटिंगसाठी देखील. माझ्याकडून थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला येऊ का. आणि बीपीच्या गोळ्या खात राहा मधी मधी. परत एकदा शाळेत रुजू झालायचा, कामाचा व्याप दांडा काय तुमच्या माग. आपलं मध्ये मध्ये तोंडात टाकत राहायचं, सगळंच राहायचं आहे की नाही. थँक्यू सो मच. येऊ काय. वा अक्षरा, हे तू मोठा बदल घडवून आणतेस. म्हणजे 9वीचा फॉर्म तू अधिपतींना भरायला लावतेस. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सर माझं काहीच कौतुक नाहीये. उलट त्यांचं कौतुक करा. बघा ना, एकतर ह्या वयामध्ये शिकायचा निर्णय घ्यायचा, शाळेत जायचं, आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलांबरोबर वर्गामध्ये बसायचं, शिकायचं त्यांच्या बरोबर. हे सगळं करायला धाडस लागतं. आणि ते फॅक्टरीचा सगळा कारभार पण सांभाळतात. फॅक्टरी सांभाळायची आणि शिकायचं, परीक्षा द्यायच्या, हे सगळं एकत्र करायचं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. म्हणून मला त्यांचं जास्त कौतुक वाटतं. आणि तुम्हाला सांगू, आता त्यांचं त्यांनी ठरवलंय की स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा. ह्याचा मला जास्त आनंद आहे. मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली. होय काय ग, मला बोलावलंस? आमचं एक काम आहे तुझ्याकडं. अरे वा, आज माझ्याकडे कसलं काम निघालं तुझं? मोठ्या मालकाने आमची माफी मागितली. अगं इतक्या वर्षानं का असं ना, या घरातलं एवढं मोठं भांडण मिटलं. लय भारी वाटलं बघ मला. काही भारी वाटून घेऊ नगस. हे त्यांचं डोसकं नाही. पुन्हा एकदा ते कोणाचं तरी प्याद बनलेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हा हॅलो मास्तरीन बाई. काय पोचलात का? हा पोचलो मी आत्ताच. काय नाही हो, फोन याच्यासाठी केलताय. मला आज खरंच लय भारी वाटलं, लय आनंद झाला. काय सांगायचं तुम्हाला. पण आता अभ्यास पण करावा लागेल.
नुसतं परीक्षेचा फॉर्म भरून काही होणार नाहीये. नाही नाही त्याच्यासाठी नाही, तो विषय ते नाही, उलट त्याचं मला टेन्शनच येते. तो विषय नाही, आज जे काय झालं आमचे परमपूज्य पिताश्री त्यांनी साक्षात आई साहेबांची माफी मागितली. आई शपथ मला असं वाटत होतं की नाही स्वप्न आहे का काय, ह्यो दिवस आयुष्यात केव्हा उजाडेल असं वाटलं नव्हतं. असं वाटत होतं आजचा दिवस म्हणजे काय एखादा सण आहे का काय. खरंच तुम्हाला सांगतो, याचा अर्थ तुम्ही त्यांना ओळखलंच नाही अधिपती. खूप चांगले होते मनाने. आता असतो काही माणसांवर राग. त्यांच्या रागाचं का नाही पावशेर मला कौतुक सांगू नका तुम्ही. एवढी वर्ष राग धरून ठेवते तुम्ही. हा आता साधी गोष्ट आहे, जर आम्ही त्यासनी आई साहेब मानतोय पहिल्यापासून, तर ह्यांनी त्यासनी बायको मानाय नको आणि असं वागवायचं स्वतःच्या बायकोला एवढी वर्ष. बर जाऊ दे, आता तो विषय नको. तुम्ही म्हणताय ना आनंदात आहात, मग आनंदातच राहा. हा हा आनंद तर झालाय, सोडा ठीक आनंद झालाय. मला सगळ्यात जास्त आनंद कशात झाला माहिती आहे का? कसला? हे सगळं तुमच्यामुळे झालं. म्हणजे ह्यो क्षण जो काय आज मला बघायला मिळाला, ह्या आयुष्यात बघायला मिळाला असं वाटलं नव्हतं. ते काय म्हणतात ते एकदम दुर्मिळ रेअर टाइम क्षण हो, ते तुमच्यामुळे झालं बरं काय. फॉर दॅट थँक्यू सो मच. थँक्यू? हो, आपल्या माणसांना कोणी थँक्यू म्हणतं का? केवढे फॉर्मल वागताय आज तुम्ही. हो चालतंय हो तेवढं. कवा कवा आपल्या जवळच्या नात्यामध्ये फॉर्मल झालेलं चांगलं असतंय, नाहीतर आपल्या माणसांचा आभार मानण्याची थँक्यू म्हणण्याची संधी कवा मिळायची माणसाला. फक्त आता मला एवढं वाटतंय बघा, आता ज्या ज्या गोष्टींसाठी आमच्या बाबानं सॉरी म्हणलाय का नाही, माफी मागितल्या, त्या गोष्टी परत रिपीट नाही गेल्या पाहिजे त्यांना आयुष्यात. असंच चांगलं वागत राहिला पाहिजे म्हणजे मिळवली म्हणायची. नाहीतर आता ह्याच गोष्टींसाठी तर रागराग करत होतो ना एवढी वर्ष, आणि आईसाहेबांनी जपत होतो, त्यांची काळजी घेत होतो. पण आता जर असंच हे आमचे वडील चांगलं वागत राहिले की नाही, बास आमच्या मनावरच लई मोठं वजन हलकं होईल बघा. अधिपती, त्यांनी उगीच नाही मागितली माफी. त्यांनाही त्यांची चूक जाणवली. त्यांना खरंच मनातून वाटत होतं तसं, म्हणून त्यांनी माफी मागितली. आता चूक त्यांची त्यासनी जाणवल्या तर तुम्ही त्यासनी जाणीव करून दिल्या, तो वेगळा चर्चेचा विषय आहे. ते काय मला माहित नाही. बर जाऊ दे, उगीच त्याचा किस नको पाडत बसायला. तुमच्या मनासारखं झालं ना मग बास. मनासारखं काय म्हणालाय? जी गोष्ट केव्हा होईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं ती गोष्ट झाल्या. मग झालं तर ते तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणतात, लय लोड नका घेऊ. काय म्हणला तुम्ही? हो मास्तरीन बाई, तुम्ही आम्हाला शिकवा, आमच्याकडनं तुम्ही शिकू नका उगाच काय तर. उलटी गंगा नको, लोड. एक नंबर. बर चला ठेवते. होय होय, आमची मीटिंग आहे आता. ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या मीटिंगसाठी. हा आता तुम्ही फॉर्मल व्हायला लागला बरं काय. आता तुम्हीच म्हटलात ना कधी कधी फॉर्मल व्हायला लागतं. चला, ऑल द बेस्ट. हा ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.